आतमध्ये काय आलंय, लॉबस्टर आलेली आहे शेवटी. मेन म्हणजे जो त्रास असतो, लॉबस्टर खोला, त्याच्यातला बाव काढा आणि खा, तो इकडे पूर्ण झिरो केलेला आहे. लहान पोरांसोबत पण ही डिश तुम्ही खाऊ शकता. नमस्कार नमस्कार उमा मॅडम. हॅलो, नमस्कार. हॅलो, कुठं आलोय आपण? आपण आलेलो आहे आज सिंग साब रेस्टॉरंटमध्ये, जे आता चेंज झालेलं आहे नाव टू ब्रिक हाऊस. हा, तर गणेश आहे आपल्यासोबत, वहिनी आहेत आणि अनाया पण आहे. हॅलो. हॅलो. तर गणेश, इथं यायचं झालं एखाद्याला तर कसं पोहोचणार तो? खारघर स्टेशनवरून उत्सव चौक हा. आणि उत्सव चौक वरनं एक 200-300 मीटरवर आपला रेस्टॉरंट आहे. हा, द ब्रिक हाऊस मॅपमध्ये पण लावून तुम्ही येऊ शकता आणि पार्किंगची पण भरपूर स्पेस आहे बघा, गाडीने पण येऊ शकता. आणि उत्सव चौकला मेट्रो पण आहे, तर तिथून आलात तर अगदी 5 मिनिटात याल. 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर वहिनी, कसं वाटलं रेस्टॉरंट बघून? एकदम मस्त वाटते, बाहेरून तर मस्तच वाटते. राजा महाराजांच्या सारखे ॲम्बियन्स आहे ना? ॲम्बियन्स बाहेरून तर मस्त वाटते, आतमध्ये जाऊन पण बघूया कसं आहे. अनाया, तू काय बोलणार? मला तर खूप ब्युटिफुल ॲम्बियन्स वाटते बाहेरचा, खूप प्रिटी वाटते. तर जाऊया, टूर देशील एक? हो. हां, तर इकडे आपण स्पेशली आलोय. द टेस्ट ऑफ कोस्टल हॅज अराइव्ह. तीच कोस्टलची चव घेण्यासाठी, म्हणजे मासे, सी फूड खाण्यासाठी. आणि एकदम विंटेज वाईब्स येते. हां, द ब्रिक हाऊस पूर्ण ब्रिकनी बनलेला आहे. Yes. तर वेलकम तरी कर, Welcome. पहिलेच चालली. वेलकम टू द रेस्टॉरंट महाराजा महाराणी. आता छान वेलकम केलाय गणेश आणि वहिनीचा. अरे बापरे, आतमध्ये आल्यावरती बघा, सर्विंग गुड फूड हिअर एव्हरी डे एव्हरीवेअर. कुठे पण तुम्ही ऑर्डर करा, तुम्हाला चांगलं जेवण मिळणार. सिंग साब कोण आहे इकडे? माझी ब्युटिफुलची महाराणी. अरे बापरे, उद्या काहीतरी टिफिन मध्ये चांगलं प्रॉमिस केलंय मम्माने देणार, म्हणून तिची मुलगी खूप तारीफच करते. महाराणी, महाराजा. बघा, सर्विंग गुड फूड. ते फूडचा पण बघा कसा छान केलाय ना, एकदम अँटिक. हा, डिझाईन मध्ये तुम्हाला काहीतरी आगला वेगळा बघायला मिळते. आणि इथे पण बघा सर्व जुन्या जुन्या गोष्टी. एवढी मोठी चपाती, हे काय जिमला? हा, जिमला चालली बघा. तर इकडे गोपाल सर आणि विक्की सर आहेत. सत श्री अकाल. नमस्कार. नमस्कार. हो, काय सांगणार अपने रेस्टोरेंट के बारे में, क्या बताओगे? एक्चुअली बेसिकली हमारा जो रेस्टोरेंट था पहला सिंग साब नाम था उसका. अभी हमने थोड़ा कोस्टल फूड में कन्वर्ट किया, जैसे आगरी फूड हो गया, मालवनी हो गया, थोड़ा महाराष्ट्रन फूड हो गया, केरला साइड हो गया, फिश वगैरह थोड़ा हम लोग चालू किया. बट हमने पंजाबी फूड को सेम ही रखा, उसका कुछ चेंज नहीं किया. आपका जो भी पंजाब का जो ऑथेंटिक फूड है वो अभी भी मिलते हैं यहाँ पे. नाम अभी भी सिंग साहब है, बट नाम हम लोग थोड़ा चेंज करके कोस्टल, मतलब द ब्रिक हाउस हमने नाम किया. तो मेरे को बहुत सारे लोग पूछते हैं कि क्रे फिश कहाँ मिलेगा, लॉबस्टर्स हो गया, क्रैब हो गया, वो सब मिलेगा अभी आपके यहाँ पे? अपने यहाँ पे अवेलेबल है ऑल डेज, मतलब मंडे टू आपको संडे तक आप आ जाएंगे. अभी नेक्स्ट मंथ भी हम फूड फेस्टिवल कर रहे हैं, ठीक है. ऑल फिश एंड मटन, चिकन, जो भी आपको आगरी स्टाइल में, आपको पंजाबी स्टाइल में जो भी चाहिए आप आ सकते हैं यहाँ पे. अच्छा, म्हणजे पंजाबी फूड खायचं, बिलकुल बिलकुल पंजाबी, आगरी फूड खायचं तरी पण तुम्ही येऊ बिलकुल, शकता. बिलकुल. काइंड ऑफ मल्टी क्यूजिन रेस्टॉरंट राइट, आहे, राइट, चायनीज भी मिलता है ना? बिल्कुल बिल्कुल. तर ये झालं जेवणाचं. तर विकी सर, एखादे को बर्थडे सेलिब्रेट करना है या कुछ छोटा सा इवेंट है, उसके लिए भी जगह है क्या अपने पास? बर्थडे सेलिब्रेट करने के लिए मेरे पास बैंक्वेट्स है. फर्स्ट फ्लोर एंड सेकंड फ्लोर वी हैव 2 बैंक्वेट्स देयर, सो यू कैन कम एंड सेलिब्रेट योर बर्थडे पार्टीज, marriage function, anniversaries, etc. You can come there and enjoy on first floor and the second floor. हां, म्हणजे जेवणासाठीच नाही, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये काही छोटा मोठा फंक्शन असेल तरी पण तुम्ही इथे सेलिब्रेट करायला येऊ शकता. पण इकडचा जो ॲम्बियन्स आहे, जो या लोकांनी ब्रेक हाऊस बनवला आहे, तो नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या गेस्टला पण आवडेल. हां, तर आलोय आपण, आता जाऊया आणि त्यांचा डायनिंग पण बघूया. तर आलोय आतमध्ये आणि अनाया बघा कुठे बसली. अरे बापरे, हे आवडलं तुला झुलाझुली? हां, झुलाझुली करून तुम्ही जेवण करू शकता. हे बघा, मी आणि तू जेवायला येणार ना, मग तू असं इथे बसून असं झुला झुलणार आणि मी जेवणार, आणि मी जेवल्यानंतर मग तू जेवणार. असं कसं आहे? पचलं नाही, डकार आली. हां, तर आलोय आतमध्ये आणि बघा कसा त्यांचा रेस्टॉरंट आहे, कशी डायनिंग आहे, सुंदर. हे बघा, एकदम अँटिक डोर तुम्हाला बघायला मिळणार.
हो तर गोपाल सर क्या है ये थीम, क्या बताओगे? ये हमने स्पेशली राजस्थान जयपुर से मंगवाया है, जो गांव के जो घर का है बेसिकली। ये सब एंटीक डोर है ना? क्या ये सिंह साहब के रेस्टोरेंट में होते हैं? जो हमारे गांव के पंजाब के जो घर होते थे वो पहले ऐसे ही बनते थे, ऐसे डेकोरेट होते थे, तो वो थीम हमने ये इसको कंटिन्यू रखा है और कोस्टल फूड के साथ। CBD वरनं आपले भरपूर सारे व्ह्यूअर्स आहेत जे आपल्याकडनं मसाला मागवतात, तर तुम्ही पंजाबी असाल तर ती पण तुम्ही येऊ शकता. हे बघा एकदम विंटेज बोल सकते ना, पुराने टाईप का. हां पुराने टाईपचा एकदम मस्त थीम आहे आणि आवडेल तुम्हाला. तर अनाया आली इकडे, तर अनाया या प्लेटबद्दल काय दिसते तुला याच्यामध्ये? याच्यावर इंडियन फॉर्म्स ऑफ आर्ट बनवलेला आहे आणि काही काही मध्ये 3D पण आहे, मंडाला डिझाईन्स पण आहे आणि सर्कल डिझाईन्स पण आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे प्लेट जेवणाच्या प्लेटवरती बनवलंय ना? हां आणि मागे पोर्ट्रेट्स पण आहेत बघा. पोर्ट्रेट्स पण आहेत. हां तर ओव्हरऑल गणेश आवडेल ना आपल्या मंडळीला आले तर? आवडेल म्हणजे खूपच आवडेल दादा, कारण पूर्ण इंडियन रेस्टॉरंट आपण ज्याला बोलू शकतो अशी थीम आहे, ज्याच्यात सर्व गोष्टी त्यांनी मॅनेज केलेल्या आहे. वर पण बघा छान झुंबर पासून ते प्रत्येक कलर पर्यंत त्यांनी पूर्ण इंडिया इथं हॉटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. पंजाब. आणि मी पण खूप खुश झाली कारण माझे फूड पण आहे ते सांगितलं, केरला फूड पण भेटणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. पंजाब मधला जुना घर पण तो पण एकदम भारी स्टाईल मध्ये बनवण्याचा प्रयत्न एकदम केला. भारी. की सर कितना लोग बैठ सकता है यहाँ पे एक टाइमला? काय सांगणार? अबाउट 50-58. 50 ते 60 जण बसू शकतात ना? आणि कधी आपला रेस्टॉरंट बंद असतो काय? नाही कधीच नाही, कधी नाही ना, नेहमी चालू असते ना? या नेहमी हां कधी पण या तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत. इकडच्या ॲम्बियन्समध्ये तुम्हाला जेवण करायला आवडेलच आवडेल. स्टार्टरमध्ये सोया चाप आलाय. माझं तर पहिलेपासून फेवरेट होता सोयाबीन आणि इतका खूप जास्तच चांगला होता, म्हणजे ते त्याच्यात खूप सारे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. मम्मा मला टिफिनमध्ये पण देते, पण याला खूपच जास्त वाव होता. हां सोया चाप ना? हा सोया चाप. अफगाणी सोया चाप. महिने आवडला? हो मस्त हां सॉफ्ट एकदम. हां आणि एकदम चिकन सॉफ्ट. सारखं म्हणजे चिकन वाटत नाही. व्हेज खाते असं वाटतच नाही ना? लोकांनी व्हेज खाल्लाय, आता मी नॉन व्हेज चिकनचा पीस खातोय, लेग पीस. काय बोलू शब्दच नाही आहेत. एकदम भारी आहे, लय भारी आहे. हां स्मोकी आणि जो काय क्रीम लावलाय ना वरती, जो काय त्यांनी मिक्सचर लावलाय सुपर्ब. आणि चिकन पण एकदम सॉफ्ट, कुठं दातामध्ये वगैरे असं फसणारं नाही आहे. मस्त एकदम टेंडर आहे, विरगलतोय. आवडेल तुम्हाला. स्टार्टरमध्ये नक्कीच ट्राय करा. काहीतरी वेगळाच आहे. तलवार सारखं त्याचा तडका खूप जोरात लागलं. भारी आहे. मैडम अभी क्या सर्व कर रहे हो आप? ये चिकन दम कबाब है सर. चिकन दम कबाब. यस. चीज बघा त्याच्यात किती भरून भरून टाकलं. भरून भरून चीज आपल्या गणेश मित्रांनी सांगितल्याप्रमाणे. दम कबाब काय बोला? हाँ चिकन दम कबाब. चिकन दम कबाब. चिकन दम कबाब खाताय आपण आता. एकदम सॉफ्ट, जसा मागाशी तो मुर्ग होता तसा, पण टेस्ट काहीतरी वेगळीच आहे आणि मस्ट रेकमेंडेड. सॉफ्ट क्रीमी आणि चीजी आहे. हां सॉफ्ट क्रीमी आणि चीजी. ही तर लेग पीसमध्येच बिझी आहे. आता आपण नॉर्थ इंडियामधनं कोकणात आलोय, कारण कोकणी डिश आलेली आहे आपल्याला, कोकणी तवा मशरूम. तर आपण तो खाऊन बघूया कसा लागतो तो. तसं मशरूम माझा फेवरेट नाही आहे, मला मशरूम आवडत नाही आहे, पण मला ते मॅडमने सांगितलं की तुम्ही खाऊन बघा, रेकमेंड केलं म्हणून मी खाल्लं आणि खरं सांगते मशरूम हे वाटत नाही आहे. आणि फेवरेट माझा कढीपत्त्याचा फ्लेवर पण येते. आणि मध्येच एक क्रिस्पीच हे येते बघ बाईट. तेच बोलते, ते एकदम भारी वाटते ना. तर आता भरपूर सारे डिश खाल्ले आपण. आता आपण मीन पोली नाही, दिस इज मोस्ट एवेटेड डिश. मी कधीपासून वेट करते हे उघडायला. दिस इज मीन पोली चदर. आपल्या रेसिपीज मध्ये पण आपण दाखवलेलं आहे. केळीची पानं मी केळीच्या पाण्याच्या झाडावर चढून काढलेली. हां त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉन्स, सुरमई, पापलेट, भरपूर सारे ऑप्शन आहेत, ते ट्राय करू शकता. एक ॲरोमा येते बघा, एक जे बनाना लीफचे जे ॲरोमा असतात ना ते चांगलं येतात. आणि याच्यात पापलेट आहे. वाव पापलेट आहे ना. हा हा हा. आणि मसाला बघ कसला. हे मुत्तशन आपल्याला ट्रेन मध्ये कसं व्रॅप करून देतात त्याचं टेस्ट आलं मला.
केरळची चव Yummy. मीन पोली चटू हा तेच काहीतरी मीन पोली मीन पोलीचे द मीन पोली चद ते तुम्ही खाऊ शकता. दॅट्स इट. जे खायची पद्धत असतात ना ते आपल्या हातानेच खायचं असते, कारण हातानेच खातात नेहमी, पण आपलं कसं साऊथ इंडियन डिश जे आहे ते आपण चुरमा Smash मुरमा करून करून खातात. खातो. ओके. डायजेशन तसं मध्ये आपण- जे हेल्प करते आपल्याला. असं बघूया. असं फिशचं पीस घ्यायचं आणि जे मसाला आहे त्याला घ्यायचं आणि एन्जॉय करायचं. आली गावची आठवण आली. गेली मी तिकडे अम्माच्याकडे. अमुमा मुत्तशन दिसले तुला. आता मी अम्माकडे आहे. हे कोण आहे? खूप टेस्टी आहे. तसं मी सांगितलं ते बनाना लीव्सचे जे ॲरोमा आहे ना ते पण खूप चांगलं येते आणि फिशमध्ये पण त्याचं टेस्ट खूप चांगलं येते. आवडेल आपल्या मंडळीला. बेस्ट. हा तर नक्की ट्राय करा. इकडे आल्यावर खाण्याची पण पद्धत सांगितली तिने आणि मच्छी पण आवडली तिला बघा. आपल्याला वेगवेगळे डिश खायला वेगवेगळ्या जागेवर जायला लागते, पण इथे अंडर वन रूफ मध्ये तुम्हाला सर्व काही भेटून जाईल. साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, सी फूड, एव्हरीथिंग. बापरे आता बघा स्टार्टर मध्ये काय आलंय. काय बोलतात याला? लोबस्टर काहीतरी बोलले ते. लोवेस्ट नाही लॉबस्टर. लॉबस्टर. मीन पोली चतू. बघा लॉबस्टर आलेली आहे शेवटी. कसं छान प्रेझेंटेशन आहे. मस्त एकदम. ये ग्रेव्ही मसाला कोणचा आहे मॅडम? का नाम है लॉबस्टर बन गार्लिक. हां लॉबस्टर बन गार्लिक. लॉबस्टर बन गार्लिक मध्ये तुम्हाला बघा ऑलमोस्ट 250 ते 300 ग्रामचा लॉबस्टर येते बघा. हाँ मैडम ये तोड़ने का निकालने का कुछ ये नाही आहे ना, टेन्शन नाही ना? एक्चुअली वो कुक हां म्हणजे त्याच्यातला मीठ काढून हे बनवलं आहे. ऊपर मैरिनेशन के लिए देते हां ती फक्त सजावट आहे. हे बघा जसे आपण क्रॅब खाल्ले ना तसे ही क्रॅबचं लॉबस्टरचं कवर वरती लावलं आहे, पण हा मसाला आहे. हैं. उसका टेस्ट भी बहुत अच्छा हां बहुत अच्छा लगा. तर लॉबस्टरसाठी पण तुम्ही येऊ शकता आणि ही कवर घरी पण घेऊन जाऊ शकता. भारी एकदम. टोस्ट केलंय त्याला बटर गार्लिकला वायरमध्ये ना बर्न केलंय. बर्न गार्लिक आहे. हां आणि मेन म्हणजे जो त्रास असतो लॉबस्टर खोला त्याच्यातला बाव काढा आणि खा, तो इकडे पूर्ण झिरो केलेला आहे यांनी. हां आरामात या. लॉबस्टर खायची सवय असेल नसेल मस्त एकदम बाव काढून त्याला बर्न करून तुम्हाला देतात. लहान पोरांसोबत पण ही डिश तुम्ही खाऊ शकता. स्पायसी नाही येते. स्पायसी नाही आहे काय नाही आहे, आवडेल तुम्हाला. हां हां ज्युसी आतमधनं आणि याचा बाव पण थोडाफार गोडच असतो, तर मस्त वाटेल लहान पोरांना पण. बेस्ट आहे. सर्व जे काही आपण स्टार्टर खाल्ले ते आवडले ना सर्वांना? काय सर्वात जास्त आवडला? मुर्ग तलवार बेस्ट. मीन पोलीचे द. मशरूम वाला थिंग. तलवारवाला थिंग. हां मला लॉबस्टर आणि ते शेवग्याचं सूप जस्ट लाईक वाव. हां तर लिफ्टनी पण तुम्ही जाऊ शकता किंवा इकडनं स्टेअरकेसनी पण जाऊ शकता. हे बघा तर आलोय आता सेकंड फ्लोअरवर. जर तुम्हाला बर्थडे वगैरेसाठी बुकिंग करायची असेल तर ना. हां हां इथे पार्टी चालू आहे बघा. एकदम भारी. मस्त ना, एनर्जेटिक. हां तर किती पण मोठी फॅमिली असू दे तुमची, बर्थडे असू दे काय पण असू दे, मस्त एकदम हॉल आहे. हां आवडेल तुम्हाला. सिस्टम पण भारी आहे त्यांचं. किती लोकांची कॅपॅसिटी आहे इधर? 200. 200 जणांना घेऊन तुम्ही पार्टी करू शकताय बघा. मस्त एकदम सजावट केली आणि छान एकदम हॉल आहे त्यांचा. हां नीचे डायनिंग आहे ना. हां फर्स्ट फ्लोअर पे. एकदम फोटोजेनिक आहे इकडे. सर्व कोपऱ्यात आपण फोटोज काढू शकतात. एकदम भारी. हां आणि इथे फर्स्ट फ्लोअरवरती मस्त डायनिंग सिस्टम बुफे वगैरे लावू शकताय बघा. आवडेल ना आपल्या मंडळीला? आवडेल. म्हणजे लिटरली क्रेझी होऊन जाणार सर्व इथे आले काय मला वाटतंय. एकदम आणि जेवण पण एकदम भारी आहे. जेवण त्याच्यापेक्षा हां
तुम्हाला पाहिजे तर डायनिंगसाठी या किंवा तुम्ही असं बर्थडे सेलिब्रेशनसाठी पण या. मस्त आपण पार्टी वगैरे एन्जॉय करून आलो हॉलमध्ये आणि इथे समर्थ दिसते बघा. नमस्कार. हाँ कैसा लगा रेस्टोरेंट एम्बियंस फूड? अच्छा था, लाइक हाँ। एक्सपेक्टेड था, जैसे उससे भी बेटर निकला। हाँ क्या ट्राई किया आपने? मुर्गा अमृतसरी ट्राई किया, हाँ तो लाइक काफी बेटर टेस्ट था, मतलब अच्छा था, अच्छा लगा. एक्सपेक्टेड नहीं था। आप पंजाबी हो क्या? या आई एम पंजाब। हाँ कहाँ से हो प्रॉपर? चंडीगढ़। चंडीगढ़ से. किसने रिकमेंड किया आपको ये मैं रेस्टोरेंट? एक्चुअली मेरी बैंक्वेट हॉल ऊपर करवाया हुआ है, मैं अपनी पार्टी छोड़ के स्पेशली यहाँ चिकन खा अरे वाह. अच्छा लगा ना पर? काफी हाँ पार्टी सोडून आलाय आणि जेवण एन्जॉय केलं बघा. सत श्री अकाल पाजी. हाँ आपको कैसा लगा खाना? बढ़िया. हाँ आवडलाय बघा त्यांना तर जेवण. आपल्याला आलंय मक्के दी रोटी आणि सरसोदा साग, म्हणजे मक्याची जी चपाती असते आणि ते त्यांची भाजी, जे आपण मूवीज आणि सिरियल्समध्ये बघतो की पंजाबी लोक विंटर्समध्ये स्पेशली खातात, ते आले. छान टेस्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. हां म्हणजे इकडे येऊन तुम्ही पंजाबी डिशेस पण ट्राय ट्राय करू करू शकता. या बघा हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर काय खाल्लं उमा आपण? मक्कई दी रोटी आणि सरसोदा सॉस. हां मक्के दी रोटी आणि सरसोदा सात खाल्लाय आणि इथे बघताय कोळंबी भात बटर चिकन आलेलं आहे आणि विथ अप्पम. हां आणि मालवणी मटन. हां शकीरे डान्स करून बनवते उमा, तोच अप्पम आलेला आहे बघा. बटर चिकन क्रीमी आहे आणि मस्ट रिकमेंडेड डिश आहे. सुपर, म्हणजे पंजाबची ऑथेंटिक टेस्ट आहे त्याच्यात. बटर चिकन ना? बटर चिकन. हां फिश तर तुम्ही ट्राय करालच, मी पण खाल्लाय, आवडलाय. आणि विथ अप्पम तर नेक्स्ट लेवल आहे ना. कसं वाटलं विथ अप्पम बटर चिकन? सुपर. नॉर्मली आपल्या साऊथमध्ये कसं मोठा करी या फिश करी आणि अप्पम कॉम्बिनेशन आहे. फर्स्ट आपण बटर चिकनच्या सोबत खाल्लं, यम आहे यम. मी कोलंबी भात खाल्लाय. आपल्यापेक्षा थोडी टेस्ट वेगळी आहे, म्हणजे आपण जसं नॉर्मल घरात बनवतो तसं नाही. आणि वहिनींचा फेवरेट कढीपत्ता पण त्याच्यात होता, त्याच्यामुळे तर अजून मस्त लागत होता. कसं वाटलं मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. यमी यमी डिशेस म्हणजे ऑल स्टेटची जे डिशेस आहे ते अंडर वन रूफ खायचं असेल तर नक्की भेट द्या सिंग साब द ब्रिक हॉटेल. मोस्ट रेकमेंडेड हॉटेल दादाकडून तरी असेल, कारण ज्या हॉटेलची टेस्ट आहे, कुठलाही कुझिन खा, काहीही खा, सर्वात बेस्ट आहे आणि सर्वांची वेगवेगळी ऑथेंटिक टेस्ट आहे. सर्वच डिश एकदम मस्त होते, म्हणजे प्रत्येकाची चव वेगळी होती आणि बेस्टच होती. नक्की या, पैसा वसूल. स्टार्टर्स मला खूप जास्त टेस्टी वाटते आणि लास्टचा कोलंबी भात खूप जास्तच चांगलं वाटलं आणि आईस्क्रीम आणि आईस्क्रीम पण चांगली वाटली. मी तर म्हणेन लहान पोरांसोबत येत आहे तर लॉबस्टर नक्की ट्राय करा. मस्त एकदम, काही कष्ट करायला नाही लागत, आरामात तुम्ही लहान पोराला देऊन खाऊ शकता. हां आणि ते शेवग्याच्या शेंगांचं सूप, हां तो पण तुम्हाला जास्त आवडेल. फिशचा सूप आहे, तो पण नक्की ट्राय करा. boiled ना सर्व? बॉइल्ड बेस्ट सूप आहे. ज्यांना सी फूड खायचं असेल बेस्ट. ओव्हरऑल तुम्हाला इकडचा ॲम्बियन्स फूड नक्कीच आवडेल. हॉटेल आहे ब्रिक हाऊस आणि सर्व्हिसचा पण काही इश्यू नाही, फटाफट सर्व डिशेस येतात. भेटूया नेक्स्ट टाइम. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.